तिथे लासलगावला वगैरे अजून काही तिथल्या जागा उघडलेल्या नाहीत, बाजार समित्या उघडलेल्या नाहीत. अजूनही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे केंद्र सरकारला की 40% जो त्यांनी नवीन टॅक्स लावलेला आहे तो त्यांनी पूर्णपणे कमी करावा आणि शून्यावर आणावा. कांद्यावर आपण पाहत आहोत की केंद्र सरकारने जो निर्णय जाहीर केलेला आहे तो तुम्हाला योग्य असा वाटतोय का? जो दर दिलेला आहे तो योग्य आहे? अर्थातच कांद्याच्या प्रश्नावर गेले 4 महिने मी माननीय पियुष गोयल यांनाही विनंती केली होती की कांदा देशात सरप्लस आणि जगामध्ये अजिबात अवेलेबल नाही. तेव्हापासून गेले 4 महिने मी सातत्याने पियुष गोयलांना विनंती करते की तुम्ही कांदा परदेशात जायला परवानगी द्या. तुम्ही बघाल टमाट्याचे भाव वाढले, दुसऱ्या देशातून टमाटे मागवले आणि आमच्या शेतकऱ्याला आता टमाट्यात 2 पैसे मिळायला लागले होते. पूर्णपणे आता त्याला काही पैसे मिळणार नाहीत आणि त्याच्यामुळे टमाट्याच्या शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. तसंच कांद्याची आहे. अजूनही टी व्हीवर मी पाहिलं पूर्णपणे सगळ्या ज्या ठिकाणी कांदा मिळतो किंवा मार्केटमध्ये येतो तिथे लासलगावला वगैरे अजून काही तिथल्या जागा उघडलेल्या नाहीत, बाजार समित्या उघडलेल्या नाहीत. अजूनही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे केंद्र सरकारला की 40% जो त्यांनी नवीन टॅक्स लावलेला आहे तो त्यांनी पूर्णपणे कमी करावा आणि शून्यावर आणावा. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 2 लाख मेट्रिक टनच कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर 40 लाख मेट्रिक टन आहेत आणि 40% त्याच्यावर जो कर लावला आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. पवार साहेबांना देखील मागणी केली की तो कर हटवला गेला पाहिजे तत्काळ आणि 40 लाख मेट्रिक टन संदर्भात निर्णय व्हायला हवा. नाही, अर्थातच हा जो नवीन कायदा आणलेला आहे कॉमर्स मिनिस्ट्रीने त्याचा मी जाहीर निषेधच करते आणि त्याचा लवकर तातडीने निर्णय झाला पाहिजे. एक आणि सातत्याने डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणजे शेतकऱ्यांनाचं इन्कम आम्ही डबल करणारा जे हे जुमलेबाज सरकार आहे केंद्रातलं ते सातत्याने जेव्हा जेव्हा 2 पैसे शेतकऱ्याला मिळतात त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप सातत्याने केंद्र सरकार करते आणि माझा आरोप आहे केंद्र सरकारवर की हे शेतकऱ्यांच्या विरोधी हे सरकार आहे. आज एक रस्सीखेच देखील पाहायला मिळाला. आज धनंजय मुंडे पियुष गोयल यांच्या घरी बसले होते. त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांना जपानमधनं ट्विट केलं आणि अगोदरच ह्या सगळ्या विषयाची माहिती दिली. कुठेतरी अजित पवार गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशी एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. शक्यता नाकारता येत नाहीत कारण गव्हर्नमेंट यांनी एकत्रच चाललं पाहिजे. अर्थात गव्हर्नमेंटचा एक मंत्री एकीकडे जातो, दुसरा मंत्री ट्विटरचा वापर करून जातो. तर अर्थातच तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यात शक्यता नाकारता येत